हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? तर मी भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनत आहे. तर आज आहे संडे आणि आज आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंडची मॅच म्हणजे 9 मार्च. तर आज ना आमच्या हॉस्पिटलची पण मॅच होती. तर म्हणून आम्ही सगळे रेडी झालेलो होतो. तर कसं आहे ना, अर्धा स्टाफ ऑलरेडी पुढे गेला होता आणि आम्ही मागे थांबलो होतो कारण की पेशंट्स वगैरे येत होते. तर आम्ही सगळे एकासोबत निघू नाही शकलो. पॉसिबल नव्हता तेवढा की आम्ही सगळे सोबत निघू. मग आम्ही सगळे आता निघू आणि आपण सगळे ग्राउंडवर भेटू. तर ऑलमोस्ट आम्ही सगळे ग्राउंडवर पोचले आहे. ऑल स्टाफचे मेन्स वुमन्स आहे ज्यांच्या सगळ्यांची मॅच आहे. तर बघू शकता आम्ही सगळे पोचलो आणि हे सगळे आमचा स्टाफ बसला आहे आणि ऑलरेडी बॉईजची मॅच चालू झालेली आहे म्हणून आम्ही त्यांची मॅच एन्जॉय करत आहे. तर बघा हे आमचे सिस्टर्स वगैरे सगळे डॉक्टर्स वगैरे आहे आणि मॅडम्स वगैरे बसलेले आहे आणि इथं बॉईजची मॅच चालू आहे म्हणजे मॅन्सची मॅच चालू आहे आणि आम्ही सगळे ते एन्जॉय करत आहे. तर बघतो आम्ही किती सिरियसली की मॅन्स किती मजेने खेळतात म्हणजे ते लोक किती छान खेळतात आणि आम्ही वुमन्स लोक म्हणजे कसं ना फर्स्ट इयर आहे आणि आम्ही सगळे एन्जॉयमेंटसाठी खेळत होतो. पण डॉक्टर सरांनी आम्ही वुमन्स खेळणार म्हणून आमच्यासाठी पण मॅच ऑर्गनाईज ठेवला होता. तर बघू शकता आम्ही बोलतो मॅच जितेल ना तर ओके टॉप क्लास आम्ही मॅच जितू. तर बघा हे आमचे दोन डार्लिंग्स लोक कसे हाय बाय करतात. त्यानंतर आम्ही व्हिडिओ वगैरे काढलो रीलसाठी तर शूट वगैरे केलो आणि आमची मॅच संपली होती. ती रेकॉर्ड वगैरे करू नाही शकलो आम्ही. तर कसं आहे ना तर थकलो होतो म्हणून काही खाल्लं वगैरे नव्हतं सकाळपासून आणि ऑलमोस्ट कसे 5:30-6 झाले होते. तर आम्हाला भूक लागली होती म्हणून आमच्या सरांनी ऑलरेडी आम्हाला सगळ्यांना नाश्त्यासाठी पाणीपुरी शेवपुरी दहीपुरी वगैरे सगळी ठेवली होती. तर हे बघा सगळे नाश्ता वगैरे करत आहे. सगळ्यांना ऑलमोस्ट भरपूर भूक लागली होती. तर म्हणून आम्ही वेट केलं आणि खाल्ल्यानंतर ना आता आम्हाला खूप कंटाळा होता म्हणजे कसं ना मॅचची मॅच चालू आहे आणि त्यांची मॅच संपायला खूप वेळ लागणार आहे. तर आम्ही तेव्हापर्यंत काय करणार जेवण तर मॅचची मॅच चालू आहे म्हणून आम्ही वेट करत होतो आणि त्यांना चेअर करत होतो की हा बाबा खेळा खूप छान खेळत आहे. त्याच्यानंतर ना आम्हाला खूप कंटाळा लागला हळूहळू जसं जसं टाईम जायला लागला. तर आम्ही सगळ्यांना थोडंसं डान्स वगैरे करायला लागलो सॉन्ग वगैरे लावून आणि मग त्याच्यानंतर ना आम्हाला जो कंटाळा होता ना थोडाफार निघून गेला. आम्ही एन्जॉयमेंट करायला लागलो तसंच सॉन्ग वगैरे लावून. तर बघा आम्ही सगळे वुमन्स क्रिकेट एका जागेला सोडून आमचा डान्स चालूच होऊ लागला. आम्ही जिथं जाऊ तिथं आमचा डान्स कधी संपतच नाही. तर कंटाळा सोडून त्या कंटाळ्याच्या चक्करमध्ये आमचा एक डान्स आणि एन्जॉयमेंट वगैरे सगळा झाला. तर सगळा स्टाफ ऑलरेडी नाचायला लागलेला कारण की खूप एन्जॉय केला सगळ्यांनी आणि एन्जॉय करतच होते. तर आमच्या सरांनी ना आमच्यासाठी मॅन्स वुमेनसाठी दिवसभरसाठी म्हणजे कसं ना एन्जॉयमेंट करण्यासाठी ट्रफ वगैरे बुक आम्ही करून तिथंच सगळे होतो. तिथंच आम्हाला जेवण वगैरे सगळं काय अवेलेबल ठेवलं होतं सगळ्यांनी म्हणून आम्हाला काय प्रॉब्लेम झाला नाही. आमच्या सगळ्यांनी सगळं काय आम्हाला ऑर्गनाईज करून दिलं होतं म्हणून. तर नाचताना सगळ्या उशीर म्हणजे हा बघा हे हर्षद आहे. तर ना हा खूप कॉमेडीन डान्स करतो. तर सगळ्या बघा एन्जॉय करत होते त्याच्या डान्सवर आणि सगळे काय ऑलमोस्ट सगळे त्याच्यासोबत नाचत होते आणि तो सगळ्यांना हसून वगैरे नाचवत होता आणि स्वतःही नाचत होता एन्जॉय करून. त्यानंतर बघा ही कॉमेंट आणि हे आमचे डॉक्टर भाविन खंबाती ज्यांनी आमच्यासाठी मॅच ऑर्गनाईज केली होती आणि हे सिस्टर सगळे बघा चेअर करत होते की जी मॅच खेळत आहे म्हणून त्यांच्यासाठी की चेअर लीडर आहे. बघा आमच्याकडे चेअरसाठी काय नव्हतं आम्ही चेअरसाठी ना पाण्याच्या बॉटल घेतल्या होत्या आणि ते आम्ही चेअर करत होतो. ते व्हिडिओ काढत होतो म्हणून ते बघा कसे म्हणजे हसायला लागले की व्हिडिओ काढू नका माझे म्हणून. तर मी चेअर करते त्यांना हसायला आलं मध्येच म्हणून त्यांनी मग स्टॉप केला. त्यानंतर क्रिकेट वगैरे ऑलमोस्ट मॅन वुमेन्सची संपली आहे आणि आता कसं आहे ना ट्रॉफी सगळ्यांना म्हणजे ट्रॉफी वगैरे देण्यात येईल. मॅच आमची ऑलरेडी सगळ्यांची संपल्याने खूप चांगला गेला होता दिवस. सगळ्यांनी एन्जॉय केला होता म्हणून बघा आम्ही सगळे डान्स वगैरे करायला लागलो. परत हॅप्पी झालो कारण की आमची मॅच संपली आणि आम्ही ऑलरेडी सेकंड रनरअप होतो आणि फर्स्ट रनरअप पण आमचेच हॉस्पिटलवाले होते. म्हणजे आम्ही हॉस्पिटलमध्ये टीम करून खेळत होतो. पण आम्हाला काय असं वाटलं नाही की ट्रॉफी दुसरीकडे कुठं जाणार आमच्याच हॉस्पिटलमध्ये येणार आहे म्हणून आम्ही आजचा व्लॉग इथंच संपवत होतो. तर तुम्ही सगळं सांगा की तुम्हाला आमचा ब्लॉग कसं वाटला आणि असंच माझ्या ब्लॉगला प्रेम देत राहा. लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.